ही घटना विदर्भातील आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये नववर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये तब्बल 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपला जीवन प्रवास संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार भारताला विश्वगुरू तथा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं जे काही स्वप्न पाहत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची करुणा व्यवस्था या ठिकाणी दाखवणारे हे कटू वास्तव या ठिकाणी पुढे आल्याचं विशेष आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिलेली माहितीनुसार जसं की त्यांच्या मते जानेवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये तब्बल 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात झरी, जामणी, बाबुळगाव, डिग्रस तालुक्यातील प्रत्येकी 3 जण, केळापूर, यवतमाळ तालुक्यातील प्रत्येक 2 जण, तर आर्णी, महागाव, दारवा, उमरखेड, नेर, कळंब व राळेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याचा समावेश आहे. त्याचबरोबर पश्चिम विदर्भातील 45% क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. त्यानंतर 40% क्षेत्रावर सोयाबीन, तर उर्वरित क्षेत्रात डाळ व ज्वारीची लागवड केली जाते. पण यंदाच्या मुसळधार पावसामुळे शेती खरडून गेल्यामुळे उत्पन्नाची जी काही आशा आहे ती मावळली होती. त्यामुळं हाती आलेल्या पिकातून लागवड खर्चही निघणे अवघड झाल्यामुळं खचलेला शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करतायत. तर पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं जे काही प्रमाण अधिक आहे असे तिवारी यांनी सांगितलं. या आत्महत्या झाल्यात ना शेतकऱ्यांच्या, याला प्रमुख कारण जर पाहायला गेलं ना तर लक्षात घ्या की बँकांमार्फत केवळ 50% पीक कर्ज वाटप केलं. त्यानंतर सावकार, त्यानंतर मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांची लूट करण्यात आली. त्याचबरोबर लागवड खर्च जो आहे तो दुप्पट होऊन आता अपेक्षित उत्पन्न नाही. त्याचबरोबर संकट काळामध्ये सरकारकडून एकदम तुटपुंज अशा जे काही मदतीचं वाटप या ठिकाणी झालं आणि एकंदरीतच अशा सगळ्या गोष्टीमुळं शेतकरी या ठिकाणी हवालदिल झाला. तर गतवर्षी सुद्धा अशा प्रकारे जे काही या ठिकाणी घडलेले आहेत, यामध्ये 2025 मध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 446 शेतकरी जे त्या ठिकाणी आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये 396, अकोल्यामध्ये 388, बुलढाण्यामध्ये 343, वर्ध्यामध्ये 224 व वाशिम जिल्ह्यामध्ये 212 शेतकरी जे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. त्यात तरुण शेतकरी, त्याचबरोबर भाड्याने शेती करणारे शेतकरी यांच्या नावाने सातबारा नाही म्हणून सरकार दरबारी या आत्महत्येची जी काही नोंदही नाही. त्याचबरोबर भाड्याने जी काही शेती करणाऱ्या शेतमजुरांची संख्याही या ठिकाणी प्रत्येक खेड्यात 50% आहे. त्यांना सरकार पीक कर्ज तसेच सरकारची जी काही नुकसान भरपाई आहे ती मिळत नाही. नापीक झाली तरी शेतीचे जे काही भाडे देणे या ठिकाणी अटळ असल्यानं सातबारा नावावर नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यावेळी किशोर तिवारी व्यक्त झाले आणि त्यांनी म्हटलं की सरकारनं पतपुरवठा, बियाणे सुधार, पीक पद्धतीमध्ये बदल तसेच लागवड खर्च 50% कमी करणे, हमी भावावर या ठिकाणी राज्यानं बोनस देणे, या ज्या काही उपाययोजना न केल्यास चालू वर्षात हे संकट अधिक गहिरे होण्याची जी काही भीती या ठिकाणी किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. तर एकंदरीत मित्रांनो, अशा ज्या काही आत्महत्या होतात त्यावेळेस शेतकऱ्यांना सरकारकडनं कशा प्रकारे या ठिकाणी मदत करायला पाहिजे किंवा सरकारने शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना नक्की अशा ठामपणे या ठिकाणी केल्या पाहिजेत, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.